मंडळी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सांडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवी भुली ठेली, नशे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ असं सांगतात की हे मना, तू अंतःकरणामध्ये पावन पतित पावन असणाऱ्या श्रीरामाची भावना धारण कर आणि या भवसागराची संसाराची जी चिंता आहे ती सर्व चिंता सोडून दे. कारण का तर या भवसागराची भुली या मानवी जीवाला पडलेली आहे, भूल पडलेली आहे. आणि ही भूल पडलेली असल्यामुळं हा मानवी जीव नसत्या संकटामध्ये, नसत्या भ्रमामध्ये अडकून त्या ठिकाणी दुःखरूप अशा प्रकारचं हे आयुष्य भोगत असतो. असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. तेव्हा समर्थ असं सांगतात की मना पावना भावना राघवाची, हे म्हणा पतित पावन असणारा श्रीराम, त्या श्रीरामाची भावना अंतःकरणामध्ये धारण कर. म्हणजे त्याच्याविषयी भाव निर्माण कर अंतःकरणामध्ये. कारण असं आहे की आपण मागे एकदा विचार करून आलो याच्याबद्दल की भावेन विद्यते देवो तस्मात भावो ही कारणम, असं एक वचन आहे. परमात्मा जर कोणत्या गोष्टीमुळे जीवाला प्राप्त होत असेल तर तो केवळ आणि केवळ भावनेमुळे प्राप्त होतो. परमात्म्याला प्राप्त करण्याकरता दुसरी कोणतीच वस्तू या जगामध्ये आवश्यक नाही आहे. भौतिक वस्तूमध्ये तर कोणतीच वस्तू देवाला लागत नाही की अमुक एक दिल्यानंतर देव प्राप्त होतो, तमुक एक दिल्यानंतर देव मिळतो, असं काहीही नाही आहे. फक्त आपल्या भावनेचं प्रतीक म्हणून काहीतरी भौतिकातली वस्तू द्यावी, हा त्याचा एक नियम आहे. उदाहरणार्थ, आपली भावना व्यक्त करण्याकरता आपण प्रतिकात्मक काहीतरी द्यावं लागतं. जसं व्यवहारामध्ये सुद्धा आपण एखाद्यावरती नुसतं माझं प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे असं म्हटलं तर ते व्यक्त तितक्या प्रमाणात होत नाही. आणि व्यक्त झालं तर ते त्या समोरच्या माणसाला समजेल असं काही सांगता येत नाही. म्हणून वस्तुरूपानं ते प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक काहीतरी वस्तू द्यावी लागते. मग आपण एखाद्याचा वाढदिवस असेल, एखादी भेट वस्तू देतो, एखादा पुष्पगुच्छ देतो, एखादा आणखीन काहीतरी देतो. ही वस्तू हे देण्याचा विषय नसतोच, तर त्याच्या पाठीमागं आपल्या मनातली त्याच्याबद्दलची असणारी भावना ही व्यक्त करणं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. ती भावना त्या समोरच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे. आणि ती भावना जर पोचली तर त्या समोरच्या मनुष्याला आपण किती किमतीची वस्तू दिलेली आहे त्याच्याबद्दल काही घेणं देणं नसतं. तो त्याचा विचारच करत नाही की वस्तू किती मोलाची आहे. त्याच्या मागची भावना फार महत्वाची आहे. व्यवहारातला फार गोड दृष्टांत आहे. वडिलांचा वाढदिवस असावा आणि एखादा 7-8 वर्षाचा एखादा लहान मुलगा किंवा मुलगी असावी. त्या मुलाला असं वाटतं की वडिलांच्या वाढदिवसाला आपण काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, आपल्याला गिफ्ट दिलं पाहिजे. आपले बाबा तर प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाला किती छान छान खेळणी आणतात, किती चांगले ड्रेस आणतात, किती गिफ्ट आणतात, किती खाऊ आणतात, खूप मजा करतो आपण. परंतु आज बाबांचा वाढदिवस आहे, त्यांनाही आपण काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे असं वाटतं. परंतु त्या मुलाकडे पैसे नसतात. मग गिफ्ट आणणार कुठून? तेव्हा ते मूल काय करतं, बाबांच्याकडूनच पैसे मागून घेतं आणि त्या पैशातून त्या बाबाला असं काहीतरी गिफ्ट आणून देतं, त्याला जे आवडतं किंवा त्याच्या बुद्धीला जे बालवयाला जे सुचेल त्याप्रमाणे. पण ते वाढदिवसाचं गिफ्ट त्या मुलानं दिल्यानंतर बापाला एवढा आनंद होतो. वास्तविक आनंद होण्याची काय गरज आहे हो? ती जी त्या बाळाने दिलेली वस्तू आहे ती काही त्याच्या स्वतःच्या कमाईतनं आणलेली आहे का? आपल्याकडूनच पैसे घेऊन ती वस्तू त्या बाळाने आणून आपल्याला दिलेली आहे हे त्या बापाला माहिती असतं. पण माहिती असताना सुद्धा त्या वस्तूचा आनंद, त्या भेटीचा आनंद का होतो? तर त्या बापाला ती वस्तू महत्वाची नाही आहे,
बाळानं काय दिलं आपल्याला याच्याबद्दल काही त्याला महत्त्व नाही, परंतु ते देत असताना त्याच्या मागची जी भावना आहे ती भावना तो बाप बघत असतो. नेमकं बरोबर याच आणि याच पद्धतीनं परमात्म्याचा आणि भक्ताचा संबंध असतो. आपण देवाला ज्या वेळेला एखादी वस्तू देत असतो ती वस्तू देव आनंदानं घेतो. द्रौपदीचं भाजीपान आनंदानं देवाने खाल्लं. सुदाम देवाचे पोहे मोठ्या प्रेमानं देवाने भक्षण केले. बिल्लीनं असणाऱ्या शबरीची बोरं, उष्टी असणारी बोरं देवाने मोठ्या प्रेमानं खाल्ली. का हो? त्यांनी कुठली आणून दिलेली होती? भगवंताने निर्माण केलेल्या विश्वातलंच ते पदार्थ होते ना. मग त्याला त्याचं काय महत्व आहे? माझं तुम्हाला देण्यामध्ये काय मोठा आनंद आहे असं देव म्हणत नाही. तो देणारा जो आहे त्याच्या पाठीमागची भावना काय आहे, तो किती प्रेमानं देतो याचा देव त्या ठिकाणी विचार करत असतो. म्हणून भगवंताला अंतःकरणातला जो भाव आहे तो अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वाचा प्रिय असतो. समर्थ म्हणतात, हे म्हणा त्या पतित पावनाची भावना तेवढी अंतःकरणामध्ये धारण कर. म्हणजे त्याच्याबद्दल प्रेम तुझ्या मनामध्ये सतत सतत अशा प्रकारचं राहू द्या. आणि एवढं जर तू केलं तर मग म्हणतात, मग त्या ठिकाणी तुला भवाची चिंता काय करायची गरज नाही. धरी अंतरी सांडी चिंता भवाची. भावना भगवंताची अंतःकरणामध्ये जर धरली तर भवाची चिंता त्याला करायची गरज नाही. का? तर ज्याचा भाव भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे, ज्याचं प्रेम भगवंताच्या चरणाजवळ जडलेलं आहे, त्याच्या भवसागराची चिंता परमात्मा तो करत असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी भक्तिवान असणाऱ्या भावयुक्त अंतःकरणाच्या भक्तांच्यासाठी फार महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. महाराज असं म्हणतात, भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवोनी, कटी कर ठेवोनी. महाराज म्हणतात, भवसागर तरता कार्य करीत सा चिंता. का चिंता करता बाबांनो? तुम्हाला भवसागर तरायचा आहे ना, चिंता करायची काही गरज नाही. कारण का? तर ज्याच्यावरती तुमचा भाव निश्चिम आहे तो परमात्मा तुम्हाला तारण्याकरता कमरेवर हात ठेवून उभा राहिलेलाच आहे. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी सांगितलं. समर्थ या ठिकाणी श्लोकामधून हे सांगतात की हे म्हणा, त्या राघवाची जर भावना अंतःकरणामध्ये तू धरलीस तर त्या ठिकाणी तुला भावाची चिंता करण्याची काही गरज नाही. परंतु गंमत अशी आहे की भवाची असणारी जी काही असणारी भुली आहे, ही भुली मात्र मानवी जीवाला पडलेली आहे. भूल पडलेली आहे. भूल पडण्याचा अर्थ काय? भ्रम निर्माण होणं, भ्रमिष्टपणा मनामध्ये निर्माण होणं, त्याला भूल पडणं असं म्हणतात. ही भूल माणसाला का पडलेली आहे? तर त्याचं कारण असं आहे की जी वस्तुता सत्य नाही त्याला सत्य समजणं आणि जे खरं सत्य आहे त्या सत्याकडे दुर्लक्ष करणं हे भुलीचं मुख्य कारण आहे. भूल याला म्हणतात की जे खरं आहे ते खरं आहे असं वाटत नाही, पण जे खरं नाही ते खरं आहे असं समजून त्याचं दुःख किंवा आनंद मानत बसतो मनुष्य. आपल्या हिंदू तत्वज्ञान शास्त्राचा विचार जर केला तर हा परमात्मा सोडला तर हे संपूर्ण विश्व, संपूर्ण संसार हा सगळा मिथ्या मांडलेला आहे. आद्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे तत्व शंकराचार्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे परमात्मा सोडला तर बाकीचं या विश्वातलं सगळं जे आहे ते मिथ्या आहे, म्हणजेच खोटं आहे एका अर्थानं. परंतु जे मिथ्या आहे, खोटं आहे, त्याच्याच आपण त्या ठिकाणी जीवाला ध्यास लावून घेतो आणि त्याचा शोक आणि आनंद करत बसतो. आणि त्यामुळं समर्थ म्हणतात की ही भूल जीवाला पडलेली आहे. नसत्या गोष्टीची कल्पना सत्य मानून जीव बोललेला आहे त्याच्यामध्ये. उदाहरण मला वाटतं मी मागे एकदा सांगितलेलं होतं, पण आता थोडक्यात आणखीन सांगतो एकदा, की एक स्त्री स्वयंपाक करत होती स्वयंपाकघरामध्ये, आणि तो स्वयंपाक करत असताना त्या ठिकाणी शिंक्यावरती एक भोपळा बांधलेला होता. आणि काय झालं माहिती नाही, त्या शिंक्याची दोरी उंदराने कुरतडली आणि भोपळा फट्ट करून खाली जमिनीवरती आपटला.
भोपळा फुटला, 3 तुकडे झाले. त्या स्त्रीने त्या भोपळ्याकडे फुटलेलं बघितलं आणि मोठमोठ्यांदा रडायला सुरुवात केली. ती रडायला लागलेली आहे बघून त्या ठिकाणी तिची सासू आली. तिला विचारलं नाही का रडतेस, तिच्या मागे ती रडायला सुरुवात केली. सासू रडते म्हटल्यानंतर आणखीन दुसरी कोण होते, त्याही बायका आल्या. एकामागे एक सगळ्या रडायलाच लागल्या. रडण्याचं कारण मात्र कोणालाच माहीत नाही. तेवढ्यात त्या ठिकाणी त्या स्त्रीचा नवरा पती तो कुठं कामावर गेला होता, तो आला. बघितलं तर आपल्या दारामध्ये गर्दी जमलेली आहे, सगळेजण रडारडी चालू आहे, आक्रोश चालू आहे. त्याला वाटले एकाएकी कुणाला काय झालं, काय अघटित घडलं का काय. घाबऱ्या होऊन त्या ठिकाणी आत आला. दरवाजामध्ये बऱ्याच गल्लीतल्या बायका होत्या. त्यांना विचारलं, काकू काय झालं हो, काकू काय झालं हो. त्या बायका म्हणल्या, आम्हाला माहिती नाही, आतल्या बायकांना विचारा. आतल्या बायकांना विचारलं, त्या म्हणल्या आम्हाला माहिती नाही, तुमच्या आईला विचारा. आईला विचारलं, आई अगं का रडता सगळी मिळून, काय झालं. ती म्हणली मलाही माहिती नाही. मग तू का रडतेस. म्हणजे तुझी बायको रडायला लागली म्हणून रडते. तिला विचारलं, काय झालं, तू का रडायला लागलीस एवढ्या जोरात. अहो म्हटले, तो शिंक्यावर बांधलेला भोपळा ना, ते तुटलं शिंक आणि भोपळा खाली पडला आणि फुटला. हा त्याच्या म्हटले, एवढा भोपळा फुटला पडला म्हणून रडायचं कारण काय. म्हणे मी भोपळा पडून फुटला म्हणून नाही रडत, माझ्या रडण्याचं कारण वेगळं आहे. म्हणे काय. जर आपल्याला मूल असतं आणि ते मूल या ठिकाणी बरोबर खेळत असतं भोपळ्याच्या खाली, आणि त्याच वेळेला जर दोरी तुटून भोपळा पडला असता तर आपल्या मुलाच्या डोक्यात पडून त्या मुलाचं काय झालं असतं हे मला वाटलं, म्हणून मी रडायला लागलेले. त्या माणसाला आपण हसावं का रडावं, किती मूर्ख माणसांच्या संगतीमध्ये आपण आहोत हे त्याचं त्यालाच काही कळणार. तो म्हणा लागला, एवढा मूर्खपणा जगामध्ये मी कुठं बघितला नाही. अजून आपलं लग्न आता होऊन 6 महिने झालेत, मूल व्हायला अजून किती अवकाश आहे माहीत नाही. बर, ते मूल झाल्यानंतर त्याला खेळायला एक 8-9 महिने लागतील. बर, खेळता खेळता ते भोपळ्याखाली येईलच हे सांगता येत नाही. बर, ज्यावेळी भोपळ्याखाली येईल त्याच वेळेला तो भोपळा पडेल हेही कशावरनं. इतक्या सगळ्या अशक्य गोष्टी असताना त्या तू खऱ्या मानून रडायला लागलेत आणि तू स्वतः रडून इतरांनाही रडवलं. हा जसा मूर्खपणा आहे, तसं तुम्ही आम्ही सर्व या जगामध्ये मूर्खपणा एवढा करतो की संत आपल्यावरती हसतात. संतांना कीव येते आपल्या या वर्तणुकीची, आणि मग त्या ठिकाणी संत आपल्याला म्हणतात किंवा किती या जीवाला भूल पडलेली आहे. मानवी जीवाला एवढी भूल पडलेली आहे की नसत्या वस्तूला सत्य मानून त्याची धारणा, त्याची कल्पना मनामध्ये करून सुखी किंवा दुःखी आपण होतो. या संसारातलं सुखही खरं नाही आणि या संसारातलं दुःखही खरं नाही, दोन्ही पण खोटं आहे. अशा प्रकारचं शास्त्र किंवा संत आपल्याला सांगतात. मग सत्य जर काय असेल तर भगवंतावरचं जे असणारं प्रेम आहे तीच एक जगामधली सत्य गोष्ट आहे, कारण तोच एकमेव सत्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. नसलेल्या वस्तूची धारणा करून जर आपण त्या ठिकाणी भ्रमिष्टपणा केला तर निष्कारण त्या ठिकाणी दुःखाला कारण होतो. म्हणून हे न करता हे म्हणा, तू रामाची भावना अंतःकरणामध्ये धारण कर आणि त्या प्रभू रामाला मनोभावे शरण जा. अशा प्रकारचा बोध समर्थांनी या श्लोकामधून मानवी मनाला केलेला आहे मंडळी. तेव्हा या श्लोकाचं असणारं हे आजचं चिंतन होतं. आपल्याला चिंतन आवडलं का, बरं वाटलं का, कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपले जे काही परिचित मंडळी असतील, जे अध्यात्माची आवड असणारी मंडळी असतील, त्यांच्यापर्यंत या चॅनलची माहिती जरूर पोचवा. मंडळी, उद्या रंगपंचमीचा असणारा दिवस आहे. उद्याचा आपला भाग रंगपंचमी विशेष भाग म्हणून आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती करणार आहोत. तेव्हा उद्याचा भाग ऐकण्याकरता अजिबात विसरू नका. आपण सर्वांनी जरूर ऐका उद्याचा भाग. तेव्हा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.